दही भेळ, चीज भेळ, रगड़ा भेळ, फराळ भेळ, मसाला भेळ, मसाला भेळ, शेव पुरी, रगड़ा। बस चल रहा है, बस चल रहा है, ठीक, बस चल रहा है। जय माता दी करता जा, पोळी पोळी चढता जा। नमस्कार मंडळी, मी आहे तुमचे होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता आणि आज मी माझ्या मैत्रिणींना भेटणार आहे आणि त्यांच्यासोबत करणार आहे खूप साऱ्या गप्पा। पुढे म्हणजे काय, कटिंग चहा, कॉलेजच्या आठवणी आणि फेवरेट फूड स्टॉल। माझ्या बाजूला पाहताय ना, तर आज आपण हे सगळे छान छान फूड स्टॉल एक्सप्लोर देखील करणार आहोत। हा हॅलो, अगं कुठे पोहोचलीस? हा ये ना लवकर। मी ऑलरेडी पोहोचलेली आहे आणि अजून या तिघींचा पत्ता नाही, तिघींची मी वाट पाहतेय। मी आता पोहोचली आहे कमला नेहरू पार्क येथे। इकडच्या तुमच्या काही आठवणी नक्कीच असतील, कमेंट मध्ये सांगा। फायनली माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत। नेहा, हाय नेहा, कशी आहेस? गोड दिसतेस। आणि सोनाली, सगळ्यांचीच अप्सरा। तर अच्छा, आपण आलेलो आहोत, जास्त वेळ न दवडता अगोदर आपण काहीतरी खायला ऑर्डर करूया, नाही का? चला मग गप्पा तर आपल्या होणारच आहे। भेळसाठी आपल्याला मिळालंय जय गुरुची भेळ, तर आपण इथे भेळ खाऊ शकतो। या दादा, नमस्कार दादा, छानशी भेळ बनवाल का? ओली भेळ खाई, ओली भेळ। ओली भेळ मला मटकी भेळ। आणि थोडी मटकी भेळ, मटकी भेळ थोडी तिखट आणि ओली भेळ थोडी तिखट। हे अख्खं एका श्वासात बोलत चल नाही, पाणीपुरी पासून स्टार्ट। ओली भेळ, सुकी भेळ, ओली भेळ, मटकी भेळ, जैन भेळ, दही भेळ, चीज भेळ, रगड़ा भेळ, फराळ भेळ, मसाला भेळ, मसाला भेळ, शेव पुरी, रगड़ा पुरी, रगड़ा पॅटीस, दही पुरी, दही पुरी, पुरी, धक्का दम शेव। बटाटा एसडीपी संपलं। So, असं आम्ही एक इथे रॅप केलेला आहे आणि अरे बघता बघता भेळ आली भेळ आलेली आहे, ओली भेळ। देवी, गो फॉर इट, गो फॉर इट, देतात। घे ग पोरी, खा ग, सुकली केवढी, सुकली म्हणून ओली भेळ। आम्ही खूप असे फालतू विनोद करतो। घे ग, खा ग, किती लांबून आली आहेस ग, ठाण्याहून पुण्याला आली आमची मुलगी। कारण आमचं पुणे हे फक्त आमचं पुणे नसून तिघी चित्रपटाचं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे आणि पुण्यामध्ये या दोघी स्वाती आणि सारिका या पुण्याच्या आहे। पुण्याच्या कॉलेजमधनं कॉलेज संपल्यावर अशीच मजा करत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चाट आणि गोष्टींचा आनंद घेत त्यांनी आयुष्य फेवरेट डिश घेतलं। आहे। हा, ती कोणती? अंडा राईस। अरे अंडा राईस खायला हवा। अंडा राईस खायला रात्री 11 वाजतील, पण हो। आपण आपण थांबावं लागेल दे, आपल्याला। दे, ते दे. शक्य बस खाते नाहीये, खाते खाते हळूहळू खाते। ते शक्य नाही। दे दे दे। सारिका आणि स्वातीचा नॉस्टॅल्जिया आहे अंडा राईस। अंडा राईस अंडा राईस आणि गाडीचा चहा, अंडा राईस आणि चहा। चहा आपला हातचा। पुणेकरांचा अंडा राईस. असे चहा हा फेवरेट आहे ना, कटिंग चहा, फूड स्टॉल, कॉलेजच्या आठवणी। या, या। रस्त्यावरचं जेवण हे वेगळंच असतं। ह्याला- मी एवढं तुम्हाला म्हणतात तिखट करा, मटकी तिखट भेळ. करा, गोड करून आहे, ठेवलंय आहे, तुम्हाला. आहे. नाही, बऱ्यापैकी हो, तिखट. मला- मटकी भेळ आलेली तर मला लागलंय म्हणजे व्यवस्थित तिखट आहे। बऱ्यापैकी तिखट आहे। काय मला का नाही लागत आहे तिखट? मला पण खूप तिखट झाले, लागलं. खूप गोड, चमचे गोड, झाले. गोड, गोड. नाही नाही नाही, तुला ते मी गोड खाल्ल्यामुळे आता माझा गोडवा त्याच्यात गेला असेल। परफेक्ट। तोंडावर मारून असं करशील ना मला आता? मग मोठी आहे मी. त्याच्यामध्ये छान कैरी टाकलेली आहे। पहिली variety चित्रपटामध्ये आहे. पण असं थोडस आंबट तिखट गोड आहे, नाही का? आंबट तिखट गोड, लाल मिरची, हिरवी मिरची, झणझणीत। चित्रपटामध्ये कोण तिखट आहे आणि कोण गोड आहे? ही- मी तिखट मी गोड, आणि ही मचूळ। मी गोड आहे, नाही. आई आंबट आहे। आईकडनं तर आलाय सगळा माझा आई थाटपणा. आंबट आहे। आंबट शौकीन। खऱ्या अर्थाने जी आमची आई झालीये ती ऑफस्क्रीन आंबट शौकीन आहे, म्हणजे प्रचंड शौकीन अबाउट एव्हरीथिंग। त्यांना मिस करतोय। हो, त्यांना खरं मिस तर. करतोय। मूवी मधला असा कोणता क्षण आहे का जो तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मला काहीतरी वेगळं शिकायला मिळालं? ती थ्रू आउट द प्रोसेस ना, आणि जी कॅरेक्टर्स आम्ही केली आहेत आणि ती बघितल्यानंतर एक नक्की झालं की जी माणूस जशी दिसते, जशी वागते, त्याच्या मागे तिचा एक मोठा प्रवास असतो किंवा कारणं असतात। तर ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण निश्चित करू शकतो। स्पेशली आई आपल्याला कुठेतरी जायला नाही म्हणते, कोणाशी तरी बोलायला नाही म्हणते, काहीतरी करायला नाही म्हणते, त्याच्या मागे काहीतरी कारणं असतात आणि त्या कारणांचा उलगडा किंवा त्या माणसाच्या स्वभावाच्या मागचं कारण काहीतरी असू शकतं, ह्याच्याकडे विचार देण्यासाठी किंवा पर्स्पेक्टिव्ह देण्यासाठी या फिल्मने मला पर्सनली खूप मदत केली। व्हॉट अबाउट यू? सुकीबाई, थँक्यू। सुकीबाई भरपूर जास्तच दिलेली आहे। आम्ही खाणार, घरी घेऊन खा जाणार खा. सगळं पॅक करून घरी घेऊन जाईल ना, सगळं संपवायचं आपल्याला इथेच। मला प्रचंड भीती वाटते आता। आम्ही आपल्या भीतीच्या पलीकडे गेलो। आई वडिलांना गमवण्याची भीती वाटते, कारण फिल्ममध्ये असा प्रसंग आहे जेव्हा
आमची आई आम्हाला सोडून जाते. मला वाटतं कुणीही कितीही तयारी केली मनाची तरी आईने किंवा आपल्या पालकांनी आपल्याला सोडून जाणं हे ह्याच्यासाठी कोणीच कधी तयार नसतं पूर्णपणे, आणि हे कधीच कोणी स्वीकारू शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे आता मी जेव्हा रोज रात्री झोपताना देवाकडे प्रार्थना करते की छान होऊ देत सगळं आईबाबांचं, सकाळी उठल्यानंतर पहिला फोन केल्यानंतर जेव्हा त्यांचा छान आवाज ऐकते तेव्हा ग्रॅटिट्यूड वाटतं की अरे वा, छान आहेत ते, हेल्दी आहेत, फिट आहेत, असंच त्यांनी जगू देत. आपल्या तिघी मूव्हीमुळे खरं तर जी जाणीव नव्हती ती झालेली आहे आता. तुमच्या दोघींचा सगळ्यात जास्त फेवरेट कोण आहे, आई की बाबा? बाबा ॲक्च्युली माझा हळवा कप्पा बाबा आहे आणि माझी स्ट्रॉंग कणा माझी आई आहे. असं ते दोन्ही तसं आहे, म्हणजे एक सपोर्ट देतं, एकाला माझा सपोर्ट. बाबा आणि बाबा हिचं फार हळवे पण आहे. बाबा म्हणजे बिदाईला असे रडत होते की जणू काय आज नंतर मी त्यांना कधी दिसणारच नाही, आणि आई अशी होती हा ठीक आहे, ही अर्धा वेळ आपल्याकडेच पडलेली असणार आहे, एवढं काही नाही होणार आहे. सो असं उलट आहे आमच्या घरी. पण बाबांचं असं असतं, म्हणजे मुलींच्या बाबतीमध्ये मॅक्झिमम असं असतं ही जे बोलले ते घेऊन द्यायचं असतं. नाही, माझे बाबा तसे नव्हते. ना ही वॉज मैं पापा की परी नाही थी. नाही मैं मम्मी की परी थी. आमच्याकडे आहे ना हो, तसं. तुमच्याकडे जी लहान मुलगी आहे त्यामुळे तिचं बघितलेलं ना ह्याच्या म्हणजे नाही अजून भेटणं नाही झालं तुमचं. नाही, पण आय नो, म्हणजे ती खूप तिचं पॉप्युलर आहे. आहे. बाबा ती स्टार आहे. ओ आय डोंट नो. आणि तिचा तिचा वेगळा चाहता बाबा वर्ग आहे. बाबा 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 आणि बाबा पण तिच्यासाठी चांद तारे सूरज हो, असं. सब तोड के गाणं पण लाएंगे. म्हणून दाखवते ती बाबा एक की बाबा बाबा जुने बाबा बाबा एक बाबा बाबा. वा. पण हे असलं पाहिजे. पण मुलांच्या आयुष्यात बाबाचं महत्व किती आहे ते सांगणारी ही फिल्म आहे. पण जेव्हा आईला बाबा आणि आई दोन्ही व्हावं लागतं तेव्हा तिला किती कशातनं जावं लागत असेल याच्याबद्दलही आपली फिल्म आहे. पुढच्या गप्पा अशा आपल्या होतच राहणार आहेत. त्यात आपण नेक्स्ट लोकेशन कडे जाऊया का? येस, चला. निघालेलो आहोत आमच्या नेक्स्ट स्टॉप कडे, आणि आम्ही सगळे कार मध्येच बसून निघालेलो आहोत. कारण त्याचं काय आहे? कारण गर्दी वाढायला लागली आणि आमच्यामुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही गपचूप चांगल्या शाण्या मुलींसारखं गाडीत येऊन बसतो. कारण आम्ही जबाबदार ताया आहोत. बाई. किमान मी या vlog मध्ये तरी आहे. हो, माझ्या जबाबदारीचा तिने पण थोडासा वाटा घेतला. असं घासलं. सो कुठेतरी ट्रॅफिक व्हायला लागलं, लोक हॉर्न वाजवायला लागले. मग आमच्या लक्षात आलं की आपल्यामुळे ट्रॅफिक थांबू नये, त्यामुळे आपण गप गुमान गाडीत बसून जिथे जायचंय तिथे जाऊ. तुझं आणि दादाचं, तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याचं सगळं ठीक चालू आहे ना, तिथून ते सुरू होतं की जिथे आम्ही एकमेकींचं पण आपण ट्रेलर मध्ये पाहिलं होतं ना. ट्रेलर मध्ये कधी ठीक आहे, out कधी जेव्हा होईल? केव्हा होईल. आपण पूर्ण सीन नाही म्हणायचंय, पुरा सीन देखने के लिए पिक्चर देखो पिक्चर द्यावी बाकी आहे. पण इट्स लाईक वो होता ना की आपण किती दिवस एकत्र आहोत, पण बाकीच्या गोष्टीने आपल्याला इतकं व्यापलेलं असतं की आपण एकमेकींबद्दल विचारायला विसरतोच किंवा वेळच मिळत नाही. तर तो आहे की तू ठीक आहे ना बाबा, मैं ठीक हूँ, तू कैसी है, असं आहे वो. म्हणून नाती काही ना काहीतरी करून, एक फोन कॉल असो काही असो, सतत त्याला ना एक नरिशमेंट मिळणं गरजेचं आहे. ते कोणतंही नातं असो. परफेक्ट. नहीं तो क्या, बाकी सब ठीक, चल हाँ, बस चल रहा है, बाकी चल सब रहा है. ठीक, बस चल रहा है. हमारा भी बस चल हमारा रहा भी है. बस चल रहा है. आराम अरे से चल मेरा रहा है. बस चल रहा होता तो मैं क्या कर लेती. हाँ? आणि फायनली आम्ही आता आलेलो आहोत सिक्रेट सांबार मध्ये, आणि आम्ही तिघी आहोत आता, आणि पुन्हा आमच्या तिघींच्याच गप्पा होणार आहेत. चौघी होणार होतो, पण यात्रेकर पण असणार होत्या. 5 जणी पण आता होत्या. त्यांना आपण थोडी विश्रांती दिलेली आहे, कारण 78 असं वय आहे त्या बाईचं, आणि या वयात देखील एवढं काम करते ती. हॅट्स ऑफ आहे. नेहा पेंडसे, तुम्ही अगोदर म्हणजे बरेच म्हणजे मध्येच एक असा थोडासा गॅप झाला होता, त्याच्या अगोदर कंटिन्यू चेहरा दिसत होता, मग असं मध्येच का बरं गॅप झाला होता, ह्याचं एक कारण? इथे लग्न झालं होतं. हा, जरा विवाहिक आयुष्य जरा मी एन्जॉय करत होते. पॅन्डेमिक मध्ये लग्न झालं, 2 वर्ष कोणीच काम करत नव्हतं. हो. त्याच्यानंतर मी म्हटलं जरा एन्जॉय करूया आयुष्य. त्यात मी एक हिंदी सिरियल पण केली मध्ये, नाही असं नाही. आणि मग नंतर मी म्हटलं चला आता मराठीमध्ये परत मोर्चा वळवूया आणि मनासारखा एक चित्रपट करूया. तर माझ्या या प्रवासाला ॲज अ प्रोड्युसर स्वतःला बघण्याची, स्वतःला इन्व्हॉल्व करण्याचा त्याचा हा प्रवास सुरू झालाय. पण आहे हा या सगळ्या लोकांच्या खांद्यावरती. बंदूक सध्या सगळ्यांच्या हा, खांद्यावर हा, आहे. आणि पण पुन्हा जरी पण चालवत नाही. असली वरी मी तरी. नाही, आणि तेच आहे ना की आपण म्हणतो की
एक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. इथे 2 स्त्रियांना यशस्वी करण्यामागे 4 चार पुरुष आहे. खंबीर साथ आहे. खंबीर साथ आहे. किती त्यात छान. काय वादच नाही म्हणजे. बोला काय आता मागवूया आता आता काहीतरी. नाही हा खरी गोष्ट आता मागूया. तुम्ही सांगा काय घेणार काय पिणार खायचं? काय पिणार काय घेणार काय पिणार नेहा तशी खूप डाएट Coffee कॉन्शियस आहे, वगैरे त्यामुळे असं तिला काही? काय हवंय ते आधी विचारूया आपण. रागी पोळी मसाला डोसा. रागी पोळी मला वाटलंच पोळी, होतं. मसाला डाएट डोसा. कॉन्शियस झाला लगेच राहते. अगं नाही, आता रात्रीची वेळ झाली ना आता मला नाही बाई काम. आणि ती रात्री जेवण व्यवस्थित नाही मिळत ती रागी होते. मी डोसा फक्त एस्थेटिक करता मागवलाय, हा, मला हा. आयडियली त्याला खायचं नाही. डोसा So तुमको खाया की आपण तुम आयडियली डोसा? हे खाऊया आणि मग पोळी, आल्यावर पोळी त्याच्याबद्दल चढता ठरवूया. जा, जय माता दी करता जा जा. पोळी पोळी चढता जा बाजूचं जय बोलतोय. माता दी करता जा. वेडे होतील ते किंवा नाही वेडे समजतील आपल्याला. चला पोरी चला हा. स्टार्ट करूया. जरा करा, पोळींनो. पोरींनो. क्या बात आहे. पोळीचं पोळी होत आहे पोळी होत आहे इडली तळलेली होत आहे. असं करत करत आमचे बरेच वाक्यप्रचार चेंज होत जातील हळूहळू. त्याआधी थोडीशी इडली पोटात गेलेली बरी. आहा. आ, हा चला चलो, बेरागी रागी डोसा आ पण गया. आलेला आहे. बैरागी. मैं बैरागी. तुला सगळ्यात जास्त काय आवडतं कशात फूड मध्ये कशामध्ये हे खरं मला प्रश्न होता. हा कशात काय खाण्यामध्ये आवडतं? सगळ्यात जास्त काय आवडतं खाण्यामध्ये मला काळं काय मटण सांगू खाण्याचं? काळं मटण आवडतं मला. काळं मटण पुढच्या वेळेस आपला बेतनं काळ्या मटणाचा झाला पाहिजे. काळं मटण नाही का? आणि ही जरा त्या मी खूप बाबतीत नाही आहे. मानतात. बोरिंग आहे खाण्याच्या बाबतीत. ही असं एकदम डाएट कॉन्शियस नाही डाएट कॉन्शियस मला राहावं लागतं कारण माझं माझं वजन सांगितलं नाही नाही, ते नाही हा. माझं वजन भस्कन वाढतं. ओके. माझ्या घरी मॅक्झिमम सगळे 100 किलोच्या वरती आहेत. हं? हो आणि मेजर म्हणजे काय मेटाबॉलिझम देव द्यायलाच विसरला असेल. हो कमी पण नाही. पण तसं आम्ही पण पंजाबी फॅमिलीत ना खाना सुन के ही 2 किलो पडने वाले लोग हैं हम लोग. तू ज्या पद्धतीने खाते ना सोना हा. जरा तरी लाज बाळत बोलताना असं काही वाढणार बिडणार तू नाही खाते. वजन. अगं परवाच्या दिवशी 1 मिनिट हा. मी बोलले नाही तुझा जेव्हा तो स्क्रीनिंग आपला चालू होता प्रेसचा तू खारी आणि चहा एक खारी खाल्ली ती ग 2 खाऱ्या खाल्ल्या तू माझ्या सोना मोजलं खाण्यावर मी नजर ठेवते ग किती 2 घाण खाऱ्या मुलगी. खाल्ल्या माझ्या हिने खाण्याला हो झुणका लावते माझं हो ग. मी लावते कारण मला त्रास होतो. कारण मला खायला नाही मिळत ना मग ते मी नाही खाऊ खायचं शकत बिनधास्त. ना. हे बघ मी नाही खाऊ शकत. मी ना आता त्या झोन मध्ये मी ते किटो बिटो आयटम वगैरे सगळं केलं. पण माझ्या लक्षात आलं की ना मन मारून डाएट करणं हे पाप आहे. परफेक्ट हे पाप आहे. सगळं खावं. सगळं खावं थोडं थोडं खावं व्यवस्थित थोडं व्यायाम थोडं करावा. 2 खाऱ्या खाते चहा व्यायाम बरोबर. आता इंटरमिडियंट फास्टिंग करते तो मैं देखती भी नहीं हूँ खाने की तरफ. सो मला वाटतं जेव्हा आनंद घ्यावा तेव्हा पूर्ण घ्यावा, जेव्हा ब्रेक घ्यावा तेव्हा पूर्ण घ्यावा. आधेमध्ये केलं ना की मग गोंधळ होतो. म्हणजे तू अजिबात कधीच खाल्लं नाही काय नॉनव्हेज म्हणजे नाही नाही, मी खात नॉनव्हेज नाही असं काही नाही मी सगळं खाते. त्या दिवशी आपण जे भारतीताईंकडे खाल्लं होतं प्रॉन्सचं काय ते मला खूप आवडलं होतं. मला फिश खरं तर फक्त जॅपनीज मध्ये आवडतं. जॅपनीज चला मग पद्धतीचं. जपानला जाऊया. चला चला एप्रिल चला मध्ये जपानला जाऊया. चला हा, ठरलं. एप्रिलमध्ये रंजिताची टूर चाललेली आहे. त्या हा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. मज्जा करा, धमाल हो, करा, फोटो हो. पाठवा आम्हाला. हो आणि तुम्हाला देव करो फुजी दिसो बाबा. हो बाई हो. त्याला नशीब लागतं. हम्म. मला दिसला मस्त. मला अजून 2 ट्रिप्स करायला लागतील फुजी दिसायला. एकदा नाही दिसला. हो नाही मी आता तुला माझ्यासोबत घेऊन जाते म्हणजे तो दिसणारच दिसणार. डन. कारण की मी जस्ट गेले ना खाली आले आणि 2 कपल मला भेटले मराठी होते जस्ट बोलणं वगैरे झालं आणि मी त्यांना असे फोटो दाखवत मला असे माझे फोटो तुम्हाला माउंट फुजी दिसला म्हणजे हो दिसला तुम्ही कधी गेला आता तर जाऊन आले आता जस्ट खाली आले. ओ आम्ही पण सकाळी सकाळी गेलो आम्हाला नाही दिसला. 2 दादा, तासाने तुमच्या बदलता. समोर, आ, मी तिकडे वरती होतीच तेव्हाच त्या 5 मिनिटामध्ये किती वेळा ढगाळ वातावरण झालं होतं. हो हो 2 तासात बदलतं सगळं. मी माझ्या आई बाबांना घेऊन गेले होते. आम्हाला काही दिसलं नाही. त्या ढगाच्या पलीकडे कुठेतरी तो असतो. बरं आलो तो परत. तुमचा फुजी. हा. तुम्ही तिकडे जाऊन ते ऑनसेन बिन्सन आयटम केलं की नाही है ना? काय ऑनसन काय मला नाही माहित. ऑनसेन आयटम नाही केलंस तू? मला माहित नाही काय. सो तिकडे असे हॉट Hot वॉटर स्प्रिंग स्प्रिंग Hot हॉट स्प्रिंग Hot spring. हॉट स्प्रिंग स्पा जिकडे मस्तपैकी पूर्ण आपण जसे जन्माला येतो तसे आपण त्या हो, पाण्यात जातो. बायका बिका सगळे सगळ्या ladies सपोज टू वेअर एनिथिंग. तुम्हाला बट इव्हन मेना दे नाही नाही, पुरुषांचं male चं वेगळं असतं, बायकांचं female चं वेगळं वेगळं. असतं. नाही बायकांमध्ये काय नाही 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 गंमत असते. पण मी अगं, मी सांगते गंमत तुला. असते आहे. आता तू ऐक की, ती गंमत गंमत ही असते ऐकच. की मी गेले होते हा. एका वेगळ्या ग्रुप बरोबर पण असाच महिलांचा ग्रुप हो होता तो. हो हो आणि मी म्हटलं असं असं आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला काहीच अलाउड नाही घालणं हा. अंगावरती.
तर मला माहिती होतं की आमच्यातलं कोणीच नाही येणार. मी जाते मस्तपैकी, कारण आपल्या बायका लाजतात हो, तसं. हो. पूर्ण कपडे काढून जाणं थोडं लाजतात. अंतरवस्त्र वगैरे काहीच घालायचं नाही. म्हणलं वा, कोणी नसेल, मी मस्त एन्जॉय करेन. मी गेले आय कॅन इमॅजिन. आणि मी आत गेले. एक ताई आली आमच्यातली, जी फक्त बघायला आली होती की काय आहे काय आहे बाबा, कितपत असतं. ती घुसलीच डायरेक्ट आत गपचूप, आणि घुसली तर घुसली, डायरेक्ट आत आली आणि जिथे मी होते तिथे आली. अरे यार, आता ती जाऊन सगळ्यांना आणि बरं, आणि मी खूप वेळ बाहेर येत नव्हते की ही गेली की मी बाहेर येईन. त्या टबातनं बाहेर जे वेगवेगळे टेम्परेचरचे टब्स असतात की इथे थंड पाणी, इथे गरम पाणी, इथे एकदम आईस कोल्ड पाणी. बापरे. सो तुम्ही सतत टेम्परेचर temperature बदलायचं, तुमच्या change बॉडीला करायचं. शॉक द्यायचा. थेरपी. म्हणलं ही गेली की मी उठणार, पण ही जाईच ना. म्हणलं आता मला उठावंच लागेल, कारण मला जायचंय दुसऱ्या टेम्परेचरमध्ये, मला गरम होत आहे आता. मग मी आपली म्हणलं, Hot spring मध्ये होती. मरो. ताई आणि दुसरीकडे गेली. होत्या. चावत नाही. तर मला म्हणाल्या- बघायचं होतं. त्या मला म्हणाल्या, सगळं झालं, बघितलं, मी गेले, तुम्ही किती फिट आहात. मी म्हंटल ना ताईंना आस्वाद घ्यायचा झालं होता. आता सगळ्या ग्रुपमध्ये किंवा घरी आल्यावर आम्ही बघितलं सगळं. वा. जॅपनीज लोक खूप प्रायव्हेट असतात. हो. ते ना, तुम्ही अशा अवस्थेत पण नजर उठून तुमच्याकडे बघत नाही. Yeah. सो ते त्यांची पण प्रायव्हसी आणि डिग्निटी जपतात, आणि तुम्हाला पण तुमची रिस्पेक्ट स्पेस जगू देतात. परफेक्ट. त्यामुळे ते शक्य आहे. या Sorry. ते बाकी कुठेच शक्य नाही, हो. मला असं वाटतं. हो. बाकी कुठल्याच जगामध्ये देशात नाही. दुसरीकडे कुठल्याही देशामध्ये हे हो. शक्य नाहीये. आणि हा जो ऑनसेनचा एक्सपिरियन्स मीही पहिल्यांदा घेतला, तर हो. मलाही तसंच झालं हो. होतं. तुझ्या आईला झालं होतं. मी आपले टॉवेल आणि काय आहे ते मला माहिती नाही. हो. त्यांनी मला सांगा ऑनसेन, मला वाटलं फूड स्पा वगैरे काय काय असं हा. असेल काहीतरी. मी ते आपलं गुगल सर्च वगैरे केलं, म्हणजे काय असेल, तरी पण आपण आतमध्ये जाऊ आणि जरा बघूया. आत गेल्यानंतर मी यांना सगळ्यांनी बघितल्यानंतर मला थोड्या वेळासाठी मी परत बाहेर आली. काय करू, त्याच्यामध्ये एक ती जॅपनीज मुलगी होती. मग तिने मला बोलवला आणि तिने सांगितलं की तू हे कर असं. हा, तर मी म्हटलं की नको नको. मी आपला टॉवेल घेतलाय, नको 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 नको. मी चालली आपले परत कपडे बिपडे घेतले, माझं ते बकेट होतं ते घेतलं बाहेर. तिने हात धरला आणि ती बोलव, म्हणजे तिने ना, म्हणजे आमचं शी already- वॉन्टेड यू टू एन्जॉय हर कल्चर. हा. मग ती बोलली का तू ये वगैरे सांग. तर मी म्हटलं ठीक आहे. मग ते सगळे गेले. आता ती थांबली माझ्यासाठी की नाही तुझ्या सोबतच जाणार. मग मी काढले वगैरे आणि मग मी गेली. तिथे जाऊन पाहते तर सगळे आपापल्या ह्याच्यामध्ये आहेत कोणी बघत नाही आणि तुमच्याकडे. मस्त छान गप्पा बिप्पा करून असे आंघोळ अगोदर पूर्ण आंघोळ करतात ना स्वच्छ, हो. आणि मग त्याच्यामध्ये आपण जातो. ते स्वच्छ असे आंघोळ करतात आणि कोणाला काही पडलेलं नाही. इट इज द फर्स्ट 3 seconds बेसिकली. आणि ऑनेस्टली ना, हे Amazing experience. सगळीकडे लागू होतं माहितीये. आपण इतकं आपलं ना, कोण काय बघेल, कोण काय म्हणेल, याच्यात आपलं पूर्ण आयुष्य घालवतो, आणि छोट्या छोट्या गोष्टींची मजा घ्यायला राहून जाते. हे किती एम्पावरिंग आहे इन इट सेल्फ. केवढा आत्मविश्वास वाटतो स्वतःबद्दलचाच, आणि एकंदरीतच सगळे वेगवेगळे अनुभव घ्यायला आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की ठीक आहे यार, इट्स ओके, मी अशी आहे, सगळेच असे असतात, चालतं, त्यात काय एवढं. नाही म्हणजे कॉन्फिडन्स ऑफकोर्स येस, पण मला वाटतं ती जी भीती आहे ना ती 3 सेकंडची असते. की ते फर्स्ट 3 seconds ऑफ सगळे माझ्याकडे बघतायत आणि मी ते घेऊ शकते की नाही. हा. ते 3 सेकंड झाले, हे सगळं मग कपात सगळं खतम. सगळे नागू येतो आपण, त्याला काय फरक पडतो. हमाम में सब नंगे असं झालंय ते. पण हा एक्सपिरियन्स मला असं नंतर वाटलं की ज्या आपल्या लेडीज येतात ट्रिपमध्ये त्यांना हा एक्सपिरियन्स मिळावा की काय आहे. म्हणजे ते पिचिंग करणं, ते हसणं वगैरे एकमेकांना जज करणं, बॉडीला ती जज किती करणं, जाड, ती किती बारीक, हिचं पोट सुटलंय, हिचं हम सुटलंय. परफेक्टली हे करण्यापेक्षा ते बॉडी शेमिंग सोडा आणि तुम्ही ते रिलॅक्स व्हा मस्त. अरे तो एक्सपिरियन्स घ्या. किती छान त्या गप्पा करून मला काय काय विचारत होत्या. मग तिला ते चपाती माहिती नव्हतं, मग ती मला बोलत होती की मला ती तुमची चपाती खूप आवडते. ती तिच्याच लँग्वेजमध्ये, एक तर त्यांच्याकडे लँग्वेज बॅरियर, तिला काय इंग्लिश येत नाही. तिला Translator सांगायचंच होतं मला की मला चपाती आवडते असं. मग ती मला अशी करते, अशी करते. चपाती पाणीपुरीला होते लाईक राऊंड. तिला एवढं माहिती होतं. हा, पाणीपुरी वगैरे माहिती होतं मला, सांगत होती एक देश वगैरे असं करायला लागली. मग मी काय काय वडा, भोगवडे, कोंबडी वडे, न पाणीपुरी करायला लागली. हाऊ स्वीट. मग इतकी ती खुश झाली ना. म्हणलं लगेच म्हणजे बाकीच्या मैत्रिणीला सांगलं हा हे जे सांगितलंय ना तेच ते मला खायचंय. मग मी तिला इन्व्हाइट केलं की तू ये इंडियामध्ये एनी टाइम ये आणि माझ्याकडे ना तुला सगळं खाऊ घाल. हाऊ स्वीट. काय ट्रॅव्हल इज सच अ खूप छान. ब्युटिफुल थिंग टू डू ना. म्हणजे तुम्ही प्रवास करणं हे किती, तुम्हाला जर का ते शक्य असेल तर किती भारी गोष्ट आहे जगात. एक्सपिरियन्स मिळतो त्या ट्रॅव्हलिंग मध्ये.
आणि किती छान छान फ्रेंड्स मिळतात मला इतक्या सगळ्या माहिती. माझं पहिल्या दिवशी ट्रायपॉड तुटलं, स्टँड तुटला, पण माझे सगळे फोटो निघाले अगदी व्यवस्थित. कोणी लोकांना पण मैत्रीण सांगते, भेटायची काढा, हा. काढा, काढा, पण ते त्याचं कल्चरच आहे खरं तर. छान. खरं तर ते कोरियन्स आणि जॅपनीजचं कल्चरच आहे की ते तुम्हाला उत्तम फोटोज काढून Aesthetic देतात. sense हो, आहे वेगळा. हो, हो. हो किती छान छान फोटो काढून दिले. तिघी या नावामागचा खरा उद्देश काय असू शकतो या चित्रपटामध्ये? हे म्हणण्यामागचं कारण हा. असं आहे हा की एकतर त्या एका घरातल्या 3 व्यक्ती, हा त्या तिघींची गोष्ट, हा फक्त त्या तिघींची गोष्ट, पण त्या तिघी सुद्धा अत्यंत वेगवेगळ्या 3 विश्वाला रिप्रेझेंट करतात. त्यांचा तिघींचा वेगवेगळा प्रवास चालू आहे आणि त्याच्या आधी पण काही नाही आहे, पुढे पण काही नाही. नो प्रिफिक्स, नो सफिक्स, ओनली तिघी. आणि त्याचं जे टॅगलाईन आहे त्याच्याबद्दल तू सांग. आपण आईच्या घरी असतो, मॅक्झिमम लोक म्हणजे जे सुदैवी लोक आहेत मॅक्झिमम ते आईच्या घरात वाढतात. आईच्या घरात या गोष्टींचा अनुभव, वेगवेगळे अनुभव, आणि त्यातनं आपण घडतो. म्हणून आईचं घर 1000 आठवणी जेव्हा तुम्ही मोठे झाल्यानंतर किंवा घरातनं बाहेर पडल्यानंतर जेव्हा त्या आईच्या घराकडे बघता तेव्हा त्या 1000 आठवणींचा एक साठा घेऊन आपण- साठा घेऊन तुम्ही बांधले गेलेले आहात, तुम्ही जे आहात. तर म्हणून ते माझ्याकरता म्हणजे स्वातीच्या कॅरेक्टर करता आईचं घर 1000 आठवणीचं रेलेव्हन्स तसं आहे. माझ्यासाठी आय थिंक आईच्या जाण्याचा तो अख्खा सिक्वेन्स, त्या सगळ्या क्रिया करण्याचं ते सगळं खूप जड होतं. अंगावर आलं होतं थोडं ते. खूप जड, खूप इमोशनल. त्यावेळेला एक चित्रपटात गाणं आहे, पान्हा गाण्याचं नाव आहे. खूप सुंदर गाणं लिहिलं आहे. म्हणजे आय थिंक ते गाणं समअप करतं त्या सगळ्या सिच्युएशनला. जितेंद्र जोशीने लिहिलं आहे. पान्हा पुन्हा शोधताना लेक छातीशी दाटेल. एक एक ओळ त्यातली, चाललीस चाल आई जाऊ नको तू स्वर्गात. ती चालली आहे माहिती आहे, तिला निरोपही द्यायचा आहे, पण जाता जाता असे वाटतं की थांब ना, एकदा परत ये, मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवायचं आहे, एकदा परत ये, मला परत तुझ्या खुशीत रडायचं मला आहे. परत तुझ्या खुशीत जायचं आहे. आणि ते ती फिलिंग, ती इमोशन प्रत्येक माणसाला, प्राणीला कनेक्ट करणारी. कारण आई ही प्रत्येकाला असते. बऱ्याचदा कदाचित बापाचा पत्ता नसतो, पण आई ही सगळ्यांना माहिती असते. इट्स व्हेरी इमोशनल फॉर एव्हरीवन. म्हणजे आम्ही तर दोघी रडलोच, मी रडले, सगळे रडले, पण पुरुष देखील सिनेमा बघताना रडतात. आणि बऱ्याच असं वाटतं हिचा नवरा इतका असा स्ट्रॉंग आहे, खंबीर आहे, किंवा आपल्याला वाटतं हा अत्यंत प्रॅक्टिकल असेल, पण तो फिल्म बघून नाही, तो आहेच. पण मला वाटतं तिघी पाहून त्याला काय ती झालं बघी काय फक्त माहिती. ऐकूनच इमोशनल हो. झाली. टिश्यू. ये तो पहिली बार हुआ है. हा यार, रुला दिया रंजिता तेरे को, सॉरी. काय झालं तुला? काय ट्रिगर झालं? माझी आई नाही आहे ना. ओ सॉरी. आम्हाला माहित नव्हतं. आय एम सॉरी. ओके सॉरी. नाही माहित नव्हतं म्हणजे नाही, आणि आईला कोणी रिप्लेस नाही करू शकत. आईची जागा कोणी नाही घेऊ शकत. तिला माझं खूप कौतुक असायचं आणि एव्हरीवन सेज की हे काहीच करू शकणार नाही, कारण की मला विसरायची खूप जास्त सवय होती. ते माझा विसरभोळा न व्हावा त्याच्यासाठी ती खूप प्रयत्न करायची. म्हणजे सकाळी उठून ते गुटी बनवणं, औषध वगैरे ते खूप ट्राय करायची, पण माझा काय स्वभाव बदलायचा नाही. आणि म्हणजे माझा शाळेमध्ये चांगले मार्क मिळावेत म्हणून ती खूप चांगले प्रयत्न करायची. आणि मग तिला सगळेजण असं म्हणायचे की अरे हिचं काय होणार पुढे आयुष्यामध्ये, ही पुढे कशी जाणार, हिचं काहीच होऊ शकत नाही आयुष्यामध्ये. बट जेव्हा तिने माझी जर्नी पाहायला जस्ट सुरुवातच केली होती, मग कदाचित आज ती असेल तर तिला असं वाटतं हे तर किती वाईट आहे यार. आज पाहायला काय मजा वाटली असते ना तिला. खूप जास्त. आणि अरे यार, ही ट्रॅजेडी नेहमी मी पाहिले, पण खूप वेळा पाहिली मी ही ट्रॅजेडी. आणि हे खडतर प्रवासात जी मोठी साथ असते आपल्याला, ते बऱ्याचदा यश मिळाल्यानंतर ते नसतात मिळाल्यानंतर. यार, तेव्हा किती बेकार आहे हे. मी पण खूप असेल वेळा ना ते पाहिलंय. वरून किती Of छान course ती एन्जॉय बघत करत असणार, असेल, ती ती जिथे खूप कुठे happy असेल. आहे. आणि म्हणजे मी आता जस्ट तू खूप असं बोललीस ना म्हणून ते मला फील झालं. नाहीतर मी असं कधी आठवण नाही काढत. म्हणजे आठवण येते आपल्या आईची आठवण आपल्या अर्थात. मनात, पण ते आठवण काढून रडणं किंवा हे करणं ते मी कधीही Sad असं सॅड वगैरे होत नाही. कारण की मला असं वाटतं की ती नेहमी माझ्या आजूबाजूला असते आणि त्यामुळे मी कोणत्याही गोष्टींमध्ये अडकत नाही. आणि आज या प्रवासामध्ये आता समजा ट्रॅव्हलमध्ये म्हणा किंवा ॲज अ यूट्यूब चॅनलमध्ये असे मला बरेचसे असे वयोवृद्ध भेटतात आणि ते असे प्रेमाने इतकं छान बोलतात माझ्याशी आणि असं हेही बोलतात आशीर्वादामध्ये
की अरे आम्ही असा विचार करू की पुढच्या जन्मी तू माझ्या पोटी यावी नाही तर आम्ही तुझ्या पोटी यावं. यापेक्षा आशीर्वादामध्ये अजून काय किती आपल्याला हवं ना. छान, किती छान. मग असं वाटतं की म्हणजे त्या रूपाने तू कुणाला तरी पाठवतेस आणि मायाने माझ्या डोक्यावरून हात फिरवतेस. हे तिच्याकडनंच असू शकतं, ते तिच्याकडे सायन्स असू शकतात. आज सकाळीच एका काकांचा फोन आला, ते मागच्याच आपल्या ट्रिपमध्ये होते आणि त्यांनी मला अगदी हक्काने असा फोन करून मला सर बाळा काय करतेस तू. मी सर काका पुन्हा अगं किती धावपळ करते, जरा कमी कर ना, तब्येतीची काळजी घे. काकूंनी आज आठवण काढली की तू जेवायला ये असं घरी, तो डाळ भात खूप आवडतो आणि त्याच्यात तू मी सांगतोय काकींना जेवायला बनवायला, कुठे जाऊ नको, तू घरी ये जेवायला अगोदर. तसं नाही काका मी 2 किती दिवसांनी पुण्य नक्की येते. कमावतेस तू, किती लोकांचं प्रेम आणि आहे. ते तुला काही लागलं ना तुम्हाला फोन कर, पुण्यात जातेस तिकडे काही लागलं तर फोन कर. म्हणजे आई बाबा नाही आहेत पण त्याच्या रूपाने ही जी सगळी माणसं जवळ आली आहेत ना ती खूप माझ्यासाठी मोलाची आहे. किती पण हे म्हणजे ह्याला पण नशीब लागतं, हे सगळ्यांच्या नशिबी नाही आहेत. आणि ह्यालाही पण नशीब आपण तो नशीब लढा आहे लावतो ना, त्यासाठी. तू लढा लावत असशील म्हणून म्हणून तुला ते तिकडनं return मध्ये मिळतंय. येतं. नाहीतर इट्स व्हेरी ट्रान्झॅक्शनल. लोक ट्रिप करतात, पैसे देतात, फोटो काढतात, परत येतात नाही शिव्याच घालतात, हे नाही मिळालं ते नाही मिळालं, असं झालं तसं झालं. पण अशी नाती तू जोडतीयस त्याच्यासाठी तू तुझं पण कौतुक करायलाच पाहिजे ना. एक हे त्या- पण मला सांगायचं, तू खरंच तिघी पा आणि मला तुला खूप आवडेल. मला जाणून Sure, घ्यायचंय I'm तुला sure. कशी वाटली. 100% आणि बघा. आधीच सॉरी म्हणतो तुला, आम्ही खूप रडवू. ऐ गो ते रडवू फिल्म रडवेलच तुला, पण मी तुला- अशीच पण ना तुला emotional रडून ना वाटतं. शांत वाटेल, म्हणजे शांत रिलीफ वाटेल. रिलीफ वाटेल. मला असं वाटतं की हा चित्रपट सगळ्यांनीच पाहायला पाहिजे. नॉट बिकॉज आमची फिल्म आहे. मला ते आता बाजूला ठेवून असं वाटतं की ती आमची फिल्म आहे, आमचे कष्ट, आमचे पैसे, आमचं बॅट, आमची बॉल, हे सगळं बाजूला ठेवून ना काही चित्रपट तुम्हाला काहीतरी खूप जास्त देऊन जातात. तर हा तो तसा चित्रपट ठरेल की तुम्हाला खूप काही काही देऊन जाईल. म्हणजे मी तर हे सांगते, म्हणजे ट्रेलर पाहिला तर मला पण असं फील झालं की नाही करायला पाहिजे. आणि ते गाणं ऐका, म्हणजे आता जाऊन ना ह्याच्याविषयी हे बोलायला आपला आमचा एपिसोड संपला की जाऊन ते गाणं ऐका. पान्हा पान्हा यूट्यूबवरती जुकबॉक्समध्ये आहे किंवा स्पॉटीफायवर आहे किंवा सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यावरती आहे. ज्या हां, स्ट्रीमिंग हां. प्लॅटफॉर्मवरती ऐकता. तू पण आता जाऊन गाडीत मस्त गाणं लाव, ऐक. ए, तू पण ऐक. थोडी जास्त रड अजून आईची हां. आठवण काढून कानात पण घाल. ऐक. तिने Be थोडंसं one with त्याचा yourself. असा अर्थ वगैरे सांगायला ते मला इतका फील झाला. नाही तुला पान्हा ऐकून मजा येईल तुला. हा ना? ती मजा गायली येईल. पण पोरगी इतकं चांगलं मनापासून आहे ना. ते त्याचं शेवटची ओळ पण खूप चांगली आहे की एक शिवी खाण्यासाठी पुन्हा येऊ दे गर्भात, परत मला जन्म घेऊ दे, परत तुझ्या पोटी जन्म घेऊ दे, परत ते सगळं जगू दे, तुझ्याबरोबरचं सगळं अनुभवायला मला परत एक संधी मिळू दे. आणि काय ते सबस्क्राईब, लाईक बी ते सगळं ते तुम्ही तर करताच. करायचं. चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचंय, आणि share कमेंट जास्त करायचंय. करायचंय. पिक्चर पाहून झाला की कमेंट Comments करायचं. करायचे. तुमच्या या आईबद्दलच्या episodeवर येऊन. आठवणी सांगा, Please, please, ते हा, शेअर करा हा. आमच्या बरोबर. आईची स्पेशालिटी तुमच्या सांगा. आईची आवडती शिवी कोणती? क्या अरे, बात आहे! हे तर सांगा. best आहे. याच्यात Best. खूप comments येणार आहेत. एक शिवी खाण्यासाठी पुन्हा येऊ दे एपिसोड बघायला. आईची आईची शिवी आवडती शिवी कोणती आहे? माझ्या आईची आवडती शिवीच नाही, मी आजवर तिच्या तोंडून शिवी नाही ऐकली. एखादा असं ती काहीतरी पंजाबन असून देखील तिच्या तोंडी मी आजवर शिवी No शिवी? नो. ओके. तुझ्या आईची? शिवी ती ओरडते खूप, शिवी नाही देत. अच्छा. ओरडते ती, आवाज चढतो, हा हा. शिवी नाही देत. मी कधीच नाही ऐकले. त्याचा असा एखादा रट्टा देईन ना, असा एक मारीन ना धरून. हा, ते ह्याला किंवा काय वाक्य? हे थोडी मूर्ख आहेस का माझ्या- वगैरे असं काही? नाही शी माझ्या आईचा रागामध्येच इतकी ती आग आहे ना. एक लुक इनफ आहे, शिवी बिवी तर दूर की नाही नाही, आवाज चढतो माझ्या अच्छा. आजही चढतो. हा म्हणजे माझी आई मला म्हणते ना की नेहा तू लहानाची मोठी कशी झाली मला कळलंच नाही. मस्तीच केली नाही काही. मस्ती नाही केली ना. खूपच गुणी बाळ होतं ग, गुणी हो. बाळ आहे, गुणी बाळ. हो खूपच जास्त. नाही, मी खूप लपवून इकडे जा तिकडे जा आणि मग नंतर ते कळलं. एकदा तर मी माझ्या भावाला सांगितलं होतं, तेव्हा माझा एक बॉयफ्रेंड होता नवीन. मी माझ्या घरी सांगितलं मी चालली आहे मोती महल नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला एका आई ग. मैत्रिणीबरोबर. हा, माझा भाऊ आला. आई म्हणजे पंचायत झाली असणारी सगळी मी यायच्या आधी. 100%. मी घरी गेल्यानंतर असं एक सगळे बसले होते सन्नाटा. सोफ्यावर माझी वाट बघत. म्हणलं याला काय, म्हणलं काहीतरी झालंय दिसतं. काय सांगूया माझं एक आतमध्ये प्रॅक्टिस चालू होती. तर आले अतुल, किधर गई थी? मोती महल. कौन से वाले? स्टेशन के सामने. 3 महीने हो गए बंद हो गए. अभी बोल किधर गई थी? आता कुठे जमीन फाडून मी आज जाऊ आणि गायब होऊ? अरे या बापरे. स्टेशनचा नाही, त्या स्टेशनच्या गेले पूर्ण. आणि माझी मम्मी, ये तुला दाखवते, तुला कळत नाही. उस दिन घर में कपडे नहीं धुले, मैं धुली. मेरी माँ की सेहत ऐसी नहीं देवा परमेश्वरा.
तर आमच्या अशा छान गप्पा झालेल्या आहेत चित्रपटाबद्दल आणि आमच्या देखील भरपूर आयांबद्दल. गप्पा झाल्या. आयांबद्दल भरपूर गप्पा हेच होतं आईचं घर 1000 आठवणी. येस आईचं घर 1000 आठवणी. म्हणजे जनरली मी आणि सोनाली म्हटलं की आमच्या कधी गप्पा जास्त होत नाही. नाही वेळच नाही काहीतरी मिळत, कारण event बाकी मध्येच लोक आपण असतात भेटतो. आजूबाजूला, हा. गोंधळ असतो खूप. आज शांत वेळ मिळाला. पण पुढच्या वेळेस तिला मटण खायला भेटणार आहे या आणि ये, थोडं ये, हिला ये, पण मी- खाऊ हा, मी घालायचं. खाईन, मी खाईन. नेहाला ती पण काय नाही तर गप्पा मारायला येईल, एखादा घास घास खाईन मी हा हा. तेवढं नक्की करेन तर अशा प्रकारे आमच्या छान गप्पा झालेल्या आहेत क्रेझी फूडी रंजिताच्या चॅनलवरती. तुम्ही सगळे पाहत आहात आणि तुमच्या आईची आवडती शिवी कोणती, तिच्यासोबतची अशी छान अशी आठवण कोणती, नक्की कमेंट करून मला- सांगा. आणि जाम उत्सुकता आहे मला. हो, लोकांचे comment चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा कधी? फॅमिली. ते आम्ही तुम्हाला सांगू लवकरच. येस मी तुम्हाला पोस्ट शेअर करेन, कम्युनिटी पोस्ट, त्याच्या थ्रू तुम्हाला कळेल आणि आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीच्या थ्रू नक्कीच तुम्हाला लवकरच कळेल. आणि ऑफकोर्स तुम्ही सगळेजण सोशल मीडियावरती असाल त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या आधी कळेल. येस, काळजी पुन्हा घ्या. भेटूया अशा खात राहा. छानशा व्हिडिओ सोबत. खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा जगभर. येस, आणि चित्रपट आईची पहा. काळजी घ्या. हा बाबा हो. आई रागावली तर भयंकर. हो हो चालतं शिवी खा ती आणि मोती बहालला नका जाऊ, बंद आहे.